बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे। अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली होती, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते। त्यांनी नुकतीच त्यांच्या ब्लॉग पोस्टमधून ही माहिती दिली आहे। अमिताभ बच्चन यांची नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात उपचारासाठी ठेवण्यात आलं होतं। बिग बींना आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून ते घरी परतले आहेत। मात्र घरी परतल्यानंतरचा काळ हा सर्वात कठीण असल्याचं त्यांनी स्वतः त्यांच्या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे। अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अधिकृत ब्लॉगवर ही माहिती शेअर केली आहे। त्यांनी लिहिलंय, सर्जरीसाठी रुग्णालयात दाखल होतो। त्यानंतर अतिदक्षता विभागात कुशल डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते। अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आणि घरी परतलो। बिग बींनी पुढे लिहिलंय, मात्र रुग्णालयातून घरी परतल्यानंतरचा हा काळच सर्वात कठीण असतो, शारीरिक, मानसिक आणि दैनंदिन व्यवहाराच्या दृष्टीनेही। मात्र अमिताभ बच्चन यांनी नेमकी कोणती शस्त्रक्रिया केली किंवा त्यांना नेमका कोणता त्रास झाला होता याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही। त्यामुळे चाहत्यांनी ही चिंता व्यक्त केली आहे। अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमी सक्रिय होते। ते FIFA स्पर्धेतील सामने आवर्जून पाहत होते आणि त्याविषयी सातत्याने पोस्टही शेअर करीत होते। विविध सामन्यांवरील प्रतिक्रिया, खेळाडूंच्या कामगिरीचं कौतुक आणि फुटबॉलबद्दलचा उत्साह त्यांनी आपल्या ब्लॉग आणि सोशल मीडिया पोस्टमधून व्यक्त केला होता। त्यामुळे ते नेहमीप्रमाणे सक्रिय असल्याचं चाहत्यांना वाटत होतं। अशातच त्यांच्या शस्त्रक्रियेची आणि ICU मध्ये उपचार सुरू असल्याची माहिती समोर आल्याने अनेकांना धक्का बसलाय। 82 वर्षीय अमिताभ बच्चन आजही चित्रपट, जाहिराती, कौन बनेगा करोडपती यांसारखे कार्यक्रम आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत आहेत। त्यांच्या ब्लॉगमधून ते आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनेक घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असतात।